नमस्कार, मी डॉक्टर अतुल, सर्वोदय हॉस्पिटल ब्रह्मपुरी। आज ऑर्थो सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय। या आधीच्या एपिसोडसाठी आपण दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद। आज आपल्या एपिसोडचा विषय असणार आहे, खूप कॉमन असा विषय आहे ज्याला आपण बॅक पेन किंवा नेक पेन म्हणतो, म्हणजे साध्या भाषेत कमरदुखी किंवा मानदुखी। खूप लोकांकडून मला मेसेजेस आले की सर, यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करावा। आपल्या देशामध्ये 10 पैकी 7 लोकांना तरी आयुष्यात एक वेळा तरी कमरदुखी किंवा मानदुखी याला आपण म्हणतो त्याचा त्रास होत असतो। तर आज आपण थोडक्यात बघणार आहोत की कमरदुखी किंवा मानदुखी कशामुळे होते आणि आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो किंवा मणका म्हणतो, तो कशामुळे तयार होतो आणि त्याच्यावर असलेले उपाय। तर आज आपण आधी समजून घेऊया की पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो, तो कशामुळे तयार होतो। तर या फोटोमध्ये जसं दाखवलं आहे की आपला पाठीचा मणका किंवा ज्याला आपण कणा म्हणतो, हे 3 गोष्टींमुळे तयार होतो। एक मणक्याचा हाड ज्याला आपण वर्टिब्रा म्हणतो, 2 हाडांच्या मध्ये असलेली गादी ज्याला आपण डिस्क म्हणतो, आणि दोन्ही पण बाजूने निघलेल्या नसा ज्याला आपण नर्व्ज म्हणतो। तर या 3 गोष्टींमुळे मेनली आपला स्पायनल कॉर्ड तयार होत असतो। तर आता या पाठदुखी किंवा कमरदुखी मागे असलेले मुख्य कारण कुठले? सगळ्यात पहिला कारण, जो महत्त्वाचा कारण असतो, वयानुसार किंवा जो खूप जास्त बसून काम करत असेल तर त्याची जी गादी असते, मणक्याच्या मधातली जी गादी आहे, 2 हाडांच्या मधातली जी गादी आहे, ही हळूहळू जागेवरून घसरून नसेवर जाऊन चिपकते। त्याच्यामुळे कमरदुखी किंवा मानदुखी हा सगळ्यात कॉमनली दिसणारा प्रॉब्लेम आहे। दुसरा कारण असतो की वयानुसार आपली हाडे ठिसूळ होत जातात, मणक्याच्या गादीमधला पाणी हळूहळू कमी होत जातो आणि 2 हाडांमधली गॅप कमी होत जाते, ज्याला आपण स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस ज्याला आपण म्हणतो, जो एक प्रकारचा वातच आहे मणक्याचा। याच्यामुळे सुद्धा कमरदुखी किंवा मानदुखी होऊ शकते। या व्यतिरिक्त अजून भरपूर कारणं आहेत, जसे की कोणी खूप जास्त बसून काम करत असेल, कोणी खूप कंटिन्यूस एकाच पोझिशनमध्ये बसून लॅपटॉप, ज्याला आपण लॅपटॉप वर्क वगैरे म्हणतो, तो करत असेल, कोणाचं वजन जास्त असेल आणि हाईट कमी असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मणक्यावर खूप जास्त प्रेशर येतो। त्याच्यामुळे आपली गादी जागेवरून घसरून हळूहळू नसेला जाऊन चिपकून जाते आणि नसेवर प्रेशर आल्यामुळे आपल्याला पाठदुखी किंवा कमरदुखी हा त्रास सुरू होतो। तर आपली नस, ज्याला आपण नस चिपकली म्हणतो साध्या भाषेत, किंवा गॅप कमी झाली मणक्यातली, त्याच्यापासून होणारे कुठले त्रास कुठले आहेत ते आज आपण बघून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचा होणारा त्रास म्हणजे कमरदुखी किंवा मानदुखी। याच्याबरोबर जर नस अजून जास्त जर चिपकली किंवा ज्याच्यावर अजून जास्त प्रेशर जर आला तर ते दुखणं पायाला खालपर्यंत, तळपायापर्यंत जाणे किंवा हाताला मानेपासून पूर्ण तळ हातापर्यंत येणे, यासोबतच पायाला मुंग्या येणे, बधीरपणा येणे, खिचल्यासारखे वाटणे, साध्या भाषेत आपण म्हणतो की सुई टोचल्यासारखे वाटतं किंवा आतमधनं खिचल्यासारखे वाटतं, हे सगळे वेगवेगळे जे काही लक्षणं आहेत ते सगळे ज्याला आपण नस दबली म्हणतो किंवा मणक्यात प्रेशर आला म्हणतो, या सगळ्या गोष्टींमुळे होणारे त्रास आहेत। तर याच्यावर असलेले उपाय आता आपण बघून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे, जर आपल्याला फक्त कमरदुखी किंवा मानदुखी असेल जी आपण सहन करू शकतो, तर याच्यावर काही औषधोपचार असतात, ती औषधे घेणे रेग्युलर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपी, ज्याला आपण कमरेचे व्यायाम किंवा मानेचे व्यायाम करतो। 10 पैकी 8 लोकांचा जो त्रास असतो मानदुखी किंवा कमरदुखी, हा फिजिओथेरपीमुळे किंवा व्यायामामुळे बरा होऊ शकतो। आपल्याला वाटतं की आपण औषधी घेतल्यानेच आपल्याला आराम झाला पाहिजे, परंतु हा पूर्णतः चुकीचा विश्वास आहे। औषधींनी आपला फक्त जो दुखणं असतं किंवा पायाला मुंग्या असतात त्या थोड्या वेळासाठी फक्त बऱ्या होतात, पण जर आपल्याला पूर्णपणे आराम हवा असेल आणि खूप लॉंग टर्मपर्यंत आराम हवा असेल तर फिजिओथेरपी म्हणजेच व्यायाम आपण ज्याला म्हणतो, याच्यावर मेनली फोकस करायला पाहिजे। त्यामुळे जे डॉक्टर आपल्याला सांगतात की औषधीपेक्षा व्यायामाकडे जास्त भर द्या, तर आपण ते पूर्णपणे पाळलं पाहिजे। परंतु आता माझ्या ओपीडीमध्ये भरपूर पेशंट येतात, मी पुष्कळ लोकांना ऑब्झर्व करतो, पुष्कळ लोकांना व्यायाम सांगतोय, परंतु त्याच्यापैकी बरेच लोक असे असतात की ज्यांना वाटतं की औषधींनी आराम व्हायला पाहिजे, परंतु औषधींनी आराम होत नाही। मेनली फिजिओथेरपी किंवा व्यायाम आपण ज्याला म्हणतो ते करायला पाहिजे। त्याच्यामध्ये काही साध्या गोष्टी पाळायच्या असतात, जसं की जर कमरेचं दुखणं असेल तर खाली वाकून काम न करणे, जड वस्तू न उचलणे, खूप वेळपर्यंत एका जागेवर बसून न राहणे। सोबत जर मानदुखी असेल तर मानेच्या खाली उशी न घेणे, लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर एक कंटिन्यूस बसून न राहणे, मध्ये मध्ये ब्रेक घेणे, आणि आपला जो पोस्चर असतो, पाठीचा कणा असतो, तो सरळ ठेवूनच बसणे। कमरेत वाक किंवा मानेत वाक ठेवून कंटिन्यूस एका जागेवर बसून राहणे हे एकदम चुकीचं आहे। या सगळ्या गोष्टींनी जरी आराम नसेल होत, किंवा ज्याला आपण पायाला मुंग्या येणे म्हणतो, बधीरपणा येते म्हणतो, किंवा
जो त्रास दुखणं असतो तो असह्य होतो, व्यायामाने सुद्धा तो बरा होत नाही. अशा वेळेस ऑपरेशनशिवाय पर्याय उरत नाही. त्यावेळेस ऑपरेशन हाच एक उपाय असतो. त्यासाठी वेगळे वेगळे ऑपरेशन असतात, जसं की जी घसरली गादी आहे ती काढून घेणे, ज्याला आपण डिकम्प्रेशन म्हणतो, डिसेक्टॉमी किंवा लॅमिनेक्टॉमी, म्हणजे जो का आपला नसेवर आलेला प्रेशर काढून घेणे. ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन असतात. परंतु जर आपण आधीच लक्ष देऊन योग्य प्रकारे व्यायाम किंवा फिजिओथेरपी केली तर आपला आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आपल्याला ऑपरेशनची गरज पडणार नाही. त्यामुळे कुठल्याही कमरदुखीकडे किंवा मानदुखीकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य उपचार घ्या आणि औषधीपेक्षा व्यायामावर जास्त भर द्या ही विनंती. धन्यवाद.